नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। 31 डिसेंबर फिक्स तारीख आहे। 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला तात्काळ एक काम पूर्ण झालेलं आहे का ते आपल्याला बघून घ्यायचं आहे। अन्यथा लाडकी बहीण योजनेचा पूर्णपणे हप्ते तुम्हाला बंद होऊ शकतात। व्यवस्थित पाहून घ्या, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। काय काम करायचं आहे, कोणतं काम आपलं पूर्ण झालेलं आहे का हे आपल्याला बघायचं आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना प्रति महिन्यासाठी ज्या महिला अर्ज केलेल्या होत्या, ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेले आहेत, अशा महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जात आहेत। लाडकी बहीण योजनेचा प्रति हप्ता मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून एक काम अनिवार्य करण्यात आलं आहे, तो म्हणजे ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे। आणि ई-केवायसी करण्याची अंतिम दिनांक जी आहे 31 डिसेंबर ठेवण्यात आली आहे। ही शेवटची चान्स आहे। ज्या लाडक्या बहिणी पूर्वी चूक केले होते लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करत असताना, अशा लाडक्या बहिणींना परत एक संधी एडिट करण्याची देण्यात आली आहे। याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत ई-केवायसी केलेले नाहीयेत, अशा बहिणींनी सुद्धा 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करायची आहे। यानंतर पोर्टल पूर्णपणे बंद होणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती अपडेट सुद्धा नोटिफिकेशन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। ते नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती पाहण्यासाठी मिळेल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। यामध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे, व्हिडिओ थोडासा थांबून तुम्ही पूर्ण वाचू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे। 31 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला ई-केवायसी बंधनकारक आहे, ई-केवायसी करायचीच आहे। ई-केवायसी आपली झाली किंवा नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती या। त्यावरती आल्याच्या नंतर तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा भरा, त्यानंतर सबमिट करा। त्या ठिकाणी जर ई-केवायसी तुमची झालेली असेल तर ई-केवायसी सक्सेसफुल म्हणून दाखवेल। याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पूर्वी ई-केवायसी अचूक केल्या होत्या, अशा लाडक्या बहिणींनी परत ई-केवायसी करायची गरज नाही। परंतु ज्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही आहेत त्यांनी 31 डिसेंबरच्या पूर्वी ई-केवायसी करूनच घ्यायचे। ही शेवटची संधी आहे। इथून पुढे जर आपल्याला कंटिन्यू हप्ते मिळवायचे असतील तर ई-केवायसी बंधनकारक आहे, बंधनकारक आहे, बंधनकारक आहे। विनाकारण ई-केवायसी पासून वंचित राहू नका। ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे, अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या संदर्भातील पूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन, त्यावरती टच करा। पूर्ण माहिती पाहून कन्फर्म एकदा ई-केवायसी करून घ्या। धन्यवाद।